आमचे हे त्रिवेणी संगम उत्तमरित्या पंचांची भूमिका साकार करतील, त्यांनाही मनपूर्वक शुभेच्छा। आणि ते लढतीकडे लक्ष वेधित केलं जाईल। पहिल्यांदा टॉस खूप इम्पॉर्टंट, टॉस जिंकला टीम वॉलपनं। पहिल्यांदा स्वीकार राहिला गोलंदाजीचा, फलंदाजीच्या बोहल्यावरती पाहायला मिळेल जनमान बोरले। एक दर्जेदार लढतीचा आगाज या पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळेल आणि या दोन्ही संघांना आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने आयोजकांकडून मनस्वी शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। त्वरित या लढतीला सुरुवात करूया। गेम ऑन गेम स्टार्ट। पहिला बॉल कॉपीबुक साईल फटका खेळत असताना फलंदाज आक्रमक होतोय चांबोच्या बॅट मधून हा पहिला दमदार चौका प्रफुल्लित करणारा हा फटका खेळलाय। अगदी वेगवान धावा बनवण्याच्या इराद्यामध्ये खेळलं जातं। दोन्ही संघातील राखीव काढू अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं खूप अनिवार्य आहे आणि हे पाहता कटाक्ष नियमावली या स्पर्धेची इथे पाहायला मिळते। चेंडू क्रमांक 2 गुडघ्यांचा वापर करत हा बैठक फटका खेळलाय। अगदी पॅडल स्वीप खेळत असताना अगदी गुडघ्यांचा वापर केलाय आणि पाठोपाठ सळगचे हे दोन चौकार डीजेएमचे काहीसे शांत असतील। लगातार दोन चेंडूमध्ये दोन मोठे बलवान फटके पाहायला मिळत आहेत। गोलंदाज शुभम पाटील विरोधात सुशोभित ही फटकेबाजी केली जाते। डीजे सांडी डीजे सूरज चौधरी आपण डीजे कक्ष मध्ये तात्काळ दाखल व्हायचंय, कारण आज संगीतमय ही रात्र पाहायला मिळेल आणि या रात्रीमध्ये संगीताला खूप महत्त्व प्राप्त होईल, कारण आमचे क्रिकेट रसिक राजा आज मोठ्या संख्येनं या पालेश्वरी चषकामध्ये पाहायला मिळेल। सर्वांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल। हो अगदी स्टेप आउट होत हा फटका खेळलाय। ऑन ड्राईव्हचा हा फटका अगदी विनय त्या ठिकाणी सज्ज असताना एक धाव इथे प्राप्त केली जाते। स्ट्राइक रोटेट होत असताना अगदी समोर पाहायला मिळेल संदेश पाटील या जोडीनं अगदी कमालीचा खेळ या यंदाच्या हंगामामध्ये सादर केलाय। एक बलवान खेळाच्या जोरावरती जनमान बोरले आणि श्री गणेश वल्लभ या दोन संघांनी एक देखणं कार्य साध्य केले आणि हे पाहता अगदी सुपर 12चा सामना जिंकल्यानंतर ट्रॉफ्यांच्या दिशेने दोन्ही संघांची अगदी घोडदौड असणार आहे, परंतु एकाला जावं लागेल माघारी, एक जाईल पुढे। हो कॉपीबुक साईल अविरतपणे फटके खेळले जात आहेत। क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते। निर्भय पाटील त्या ठिकाणी सज्ज असताना अगदी अति वेगानं अगदी लॉंग ऑफ पडे तो शाबूत होता आणि त्यानंतर अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने त्यानं अगदी घोडदौड लगावली आणि त्यानंतर आपल्या सांघिक कोट्यास अगदी 2 धावा वाचवल्या। या 2 सांघिक कोटापुढे मार्गस्थ होत असताना एकूण धावपटलावधी बिनगडी बाद 11। 4 षटकांची लढत आहे। अगदी या 4 षटकांदरम्यान दोन्ही संघ चांगल्या दर्जाचा खेळ साकार करण्यासाठी या पालेश्वरी चषकामध्ये इथे दाखल होत आहेत। अतिउसळीचा हा चेंडू परंतु दर्जेदार फटका खेळाय। आपलं प्रतिबिंब एक आगल्या वेगळ्या पद्धतीने उमटवतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला एक चांगला संदेश देतोय। नाव आहे संदेश पाटील ऑन फायर पापड। अगदी पहिला सामना आहे। पहिला सामना हा मानाचा असतो आणि या रात्रीतील मानाचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करतील, परंतु पिबनचं पहिलं षटक पाहिलं तर शुभम पाटील विरोधात पूर्णपणे आक्रमकतेने फटके येत आहेत बोरले संघाकडून। अगदी पहिला फटका खेळला होता चांबोनं, अगदी 4 धावा तिथे पाहिला। वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने दागलेला पहिला चौकार, त्यानंतर अगदी पॅडल स्वीपचा देखणा फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेने दागलेला तो दुसरा चौकार आणि त्यानंतर फलंदाज संदेश पाटील सुद्धा अविरतपणे धावा बनवतोय। ही काहीशी जमेची बाजू बोलले संघासाठी। ओहो काय फटके खेळले जात आहेत। अगदी गोलंदाजाचा माइंड रिएक्ट करून हे फटके खेळत असताना चौकाराची भाषा, काय फटकेबाजी, अजून एक दणका चौका।
आणि गोलंदाज येतोय निर्भय पाटील, एक विख्यात असा खेळाडू, जितकी त्याची पोषक गोलंदाजी तितकी चांगली फिल्डिंग पाहिली, बॅटिंग ही चांगली करतो आणि या क्षणी मात्र मोर्चे बांधणी करावी लागेल निर्भय पाटीलला वल्लभ संघाच्या माध्यमातून. हो, प्रहार केलाय चांबो, अगदी आक्रमक पद्धतीने खेळतो. अजून एक येतोय हा दर्जेदार पालेश्वरी चौकार. करणारी ही फटकेबाजी अवगत केली जाते. सन्माननीय दीपकजी पाटील यांच्याकडून अगदी बोरले संघाला इथे मनस्वी शुभेच्छा येत आहेत. आमची संपूर्ण 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम या लढतीला अगदी जवळून पाहते. हो, बॅट चिकडा पाहायला मिळते. हा विकेट खूप इम्पॉर्टंट होता, परंतु चांगला प्रयत्न होता. प्रभात पाटील पुढे सरसावले परंतु रोखू शकले नाहीयेत आणि येतोय अजून एक पालेश्वरी चौकार. चांगली शिवगर्जना पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजाला टार्गेट केले. फलंदाज चांबो आक्रमक होत असताना अगदी 4 चौकार त्याच्या बॅटमधून येत आहेत. 5 चेंडूमध्ये 17 धावा त्यानं बनवल्या. संदेश पाटील खेळतोय 3 चेंडू 10 धावा अतिवेगाने पुढे मार्गस्थ होत आहेत. बिनगडीबाद 27 धावा. जनमान बोरले काय फटके खेळले, परंतु मोठ्या कालांतरानंतर हा चेंडू डॉट येतो. ही सुद्धा तितकीच जमेची बाजू आहे अर्थातच वल्लभ संघासाठी. हा येतोय पहिला डॉट बॉल. ओमकार पाहिलं करणं अविरतपणे धावा येत होत्या. चौकाराची भाषा बोलली जाते. एकही षटकार नाहीये, परंतु चौकार 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 हे सत्र सातत्यानं गाजले. परंतु अविरतपणे निर्भय पाटील आता कमबॅक साधतो. अलीकडच्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार लागल्यानंतर गोलंदाजानं निर्भीडपणे ही गोलंदाजीची आखणी केली आहे. निर्भय पाटील ऑन फायर, परंतु आक्रमकतेनं खेळलाय. ब्लॅक स्क्रीनच्या टोईवरून हा धडधाकट बाणा येतोय. या इनिंगचा पहिला षटकार. एक वेगळीच गर्जना पाहायला मिळते. ताजी तवानी फटकेबाजी, एकही गडी बाद झाला नाहीये. 33 धावा धावपटलावरती लागतायत. प्रत्येक गोलंदाजावरती अटॅकिंग मूडमध्ये हे फटके खेळले जात आहेत. मॅच बॉल आतमध्ये येणं खूप गरजेचं असतं आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट जगताचं काही खास वैशिष्ट्य राहिले. मग काही संघांचे प्रेक्षक अगदी मैदानाच्या सभोवताली पूर्णपणे ताबा ठेवतात आणि हे पाहता अगदी मॅच बॉलची ते प्रतीक्षा केली जाते. धावा अति वेगाने पुढे मार्गस्थ होत आहेत. एकूण धावा 33 लागल्या जात आहेत. उत्तम दर्जाची ही लढत असणार आहे. इथून जिंकल्यानंतर ट्रॉफ्यांच्या दिशेनं घोडदौड असणार आहे आणि ही लढत जिंकण्यासाठी दोन्ही संघ अगदी कसोशीनं प्रयत्न करतील. हे पाहू शकता आपण. VIP डाईस अगदी पाहुण्यांची जबरदस्त उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु रोखून धरले. संदेशने नकार दिले, कारण चांबो धाव घेत होता, परंतु नॉनसगर खेळाडूने नकार दिले. कारण त्यांना ठाणले बचेंगे तो लढेंगे हा रवैया आजमावण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतो. आज कमेंटर बॉक्स मध्ये महाराष्ट्राचा लाडका आवाज अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके महागुरु MD गडगे सर चंद्रन पनवेल, त्यानंतर निश्चितच आज मंगेशजी पाटील शिरवली, मी स्वतः रोशन पाटील आणि प्रवीणजी टेंबे सर वल्लभ हे सुद्धा इथे पाहायला मिळतील. दिनकरजी बारसे सर या गावचे भूमिपुत्र, त्यांचा आवाज इथे पाहायला मिळेल. हो, प्रहार दमदार शानदार रुबाबदार पालेश्वरी षटकार. चांबूचा विचार केला 2 लढती तो खेळला नव्हता, परंतु आता इथे अविरतपणे त्याच्या बाडमधून धावा येत आहेत. परंतु वल्लभ संघाचा विचार केला, याही संघामध्ये मातबर फलंदाजांचा भरणा आहे. एक बिग बॅटल या 2 संघांदरम्यान आपल्याला घडताना पाहायला मिळेल. तरी ती वल्लभ नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचा आहे.
संतोष शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. बलनाथ शेठ पाटील यांचे बंधू आहेत. या बापाने व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या समवेत क्रिकेटचा आनंद घेत असताना प्रकाश शेठ म्हात्रे पालेबुद्रुक आणि सुनील शेठ म्हात्रे या त्रिवेणी संगमला आम्ही व्यासपीठावर इथे आमंत्रित करत आहोत. सन्माननीय संतोषजी पाटील, सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील, त्यानंतर वल्लभगावचे A1 सरपंच, उपसरपंच, सदस्य, हे त्रिवेणी संगमाची जोड, एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय बलनाथ शेठ पाटील हे सुद्धा या लढतीला अगदी जवळून एन्जॉय करतायत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी मिनी वानखेडेचं मैदान, वल्लभची दमदार स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. आणि त्या स्पर्धेमध्ये A1 सरपंच सन्माननीय एकच वादा राजू दादा यांचंही एक चांगलं योगदान पाहतो. तेही अगदी मेंटरची भूमिका या संघासाठी एक चांगली करतायत. त्यांचं मनस्वी ते पालेश्वरी चषकाच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. पंच आमच्याकडे इशारा करतायत. बॅटर टीम रिव्ह्यू पाहायला मिळतो. अगदी बीमर बॉल आहे की नाही आहे याची इथे पडताळणी केली जाईल. अगदी काही क्षणार्धात ही इत्यंभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. आज या स्पर्धेमध्ये अविरतपणे चांगली पंचांची भूमिका अनिलजी टेंबे सर, वल्लभ, छोटा पॅक, बडा धमाका आणि धमाकेदार आज सर्वांचा खेळ पाहायला मिळेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सुरक्षितरित्या हा चेंडू हाताळलाय गोलंदाज. बॉलिंग ट्रॅक वरती विनय गावण. या गोलंदाजाला कलात्मक गोलंदाजीची आखणी करावी लागेल. धावसंख्येचा ओघ अविरतपणे येत असताना धावा रोखायच्या आहेत, परंतु चांबो 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 आक्रमक झालाय. अजून एक दमदार षटकार. चांब चांब वा क्या बात आहे. शेरोशारी का बेतात बादशाह बाबूशाह ओडिशा यांचा आवाज होता. अगदी पाहिलं आपण दमदार षटकार विनय गावणवरती सुद्धा प्रहार केले जात आहेत. अगदी चांबोच्या बाडमधून 3 षटकार पाहिले, 4 चौकार पाहिले. हे पाहता धावा अविरतपणे येत असताना धावसंख्या रोखायची आहे, परंतु फलंदाज आक्रमक होतोय. चांगला प्रयत्न होता, परंतु त्याला भेदून येतोय हा पाठोपाठचा सळगचा हा दुसरा षटकार. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. अगदी प्रफुल्लित करणारी ही फटकेबाजी. अगदी 24 लाईव्ह इव्हेंटचा. तरी ते अभिजित पाटील बोरले यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर सन्माननीय लक्ष्मण शेठ बुलबेकर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पालेबुद्रुक, मनपूर्वक आपले स्वागत आहे. 7व्या रात्रीमध्ये अगदी खेळपट्टी एक वेगळं पण साध्य करते. काहीच रंग बदलणारी खेळपट्टी या क्षणी पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजाला टार्गेट केले. अगदी चांबो, प्रफुल्ल पाटील आणि संदेश पाटील प्रतिस्पर्धी संघाने एक चांगला संदेश पाहायला मिळतो. चांबोचा विचार केला 12 चेंडू खेळल्या, 42 धावा त्याच्या बाडमधून येत आहेत. आणि समोर पाहायला मिळतो संदेश पाटील. टीम बोरले अगदी अंतिम टप्प्यामध्ये अविरतपणे गोलंदाजी ताकद करण्याचा प्रयत्न विनयच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि हे पाहता अगदी 1 धाव इथे प्राप्त केली जाते. सिंगलनं सांगी कोटापुढे मार्गस्थ होत असताना जयहनुमान बोरले संघ जाऊन पोहोचतोय 54च्या घरामध्ये. 4 षटकांची लढत आहे आणि 4 षटकांदरम्यान धावसंख्येचा ओघ खूप जास्त पाहायला मिळतो. या धावा काहीशा रोखणं गरजेचं आहे. उत्तरार्धाचा विचार केला तर सांगी कोटामध्ये विनय गावणसारखा धाकड फलंदाज उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल, परंतु गोलंदाजीच्या जोरावरती धावसंख्या रोखावी लागेल. चांगली फिल्डिंग आयुष पाटील त्या ठिकाणी सज्ज होता. अलीकडचा चेंडूगणिक आयुष पाटीलच्या माध्यमातून अगदी सीमा पल्ल्याड चेंडू जात असताना त्याच्या माध्यमातून रोखण्याचे प्रयत्न तंतोतंत जारी होते. आणि हे पाहता अगदी अति वेगाने 3 षटक समाप्त होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा जयहनुमान बोरले बिनगडी बाद 55. तरी इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण शेठ बुलबेकर, त्यांच्या समवेत रघुनाथ तांडेल आणि पांडुरंग फडके या त्रिवेणी संगमचं पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वागत आहे. त्याचबरोबर व्यासपीठावर आम्ही इथे पाहतो नंदकुमार म्हात्रे साहेब, आपण इथे उपस्थित राहिलेला आहात. देवीचा पाडा आपलेही मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करत आहोत. पाहुण्यांचे इथे स्वागत केले जातं. मोठ्या संख्येने आज पाहुणा वर्ग या पालेश्वरी चषकाच्या रॉयल मंचकावरती पाहायला मिळतील.
सर्वांचं अगदी महागुरूंच्या मुखवाणीमधून त्यांचं स्वागत केलं जाईल. तर इथे व्यासपीठावर आपण पाहतो हनुमान बोर्ले क्रिकेट संघाचे खंदे समर्थक महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अभिजित पाटील बोर्ले यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने पालेश्वरी चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. आणि यानंतरची लढत असेल रोशन साई स्पोर्ट चिंद्रन विपक्ष संग्राम 11 नितलास संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. मोस्ट वेलकम सर, स्वागत. अगदी युवा नेतृत्व अभिदादा पाटील बोर्ले आपल्या मनपूर्वक स्वागत. बिनगडीबाद 15 धावा लागतायत. चांबोचा विचार केला 13 चेंडू खेळलाय, 43 धावा त्याच्या बॅटमधून. या स्पर्धेमध्ये आपण अर्धशतक अजूनपर्यंत पाहिले, निश्चितच 2, कदाचित तिसरा येईल की काय ही काहीशी शाशंका आहे. परंतु गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅकवरती प्रथमेश पाटील, एक युवा जिगरबाज गोलंदाज, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याच्यामध्ये कुवत आहे, पोटेन्शियल ठासून भरले असा तरबेज गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. स्लॉगरच्या षटकादरम्यान त्याला दहशत प्रस्थापित करावीच लागेल. पहिला बॉल अगदी हातोडा चालवतोय, हॅम्बर शॉट, दमदार फटकेबाजी, बोर्लेकरांचा आवाज, दमदार चौकार. ओम साईराम. एक चांगलं काम फलंदाज चांबो प्रफुल्लित करणारी ही फटकेबाजी. 14 चेंडू 47 धावा त्याच्या बॅटमधून. बिनगडीबाद 59 धावा धाव पुस्तकावरती लागतायत. त्याच्या साथीने अगदी खेळाडू पाहायला मिळतो. संदेश पाटील 5 चेंडू केलाय, 12 धावा त्याच्या बॅटमधून. अर्धशतकाच्या समीप पाहायला मिळतो चांबो टीम बोर्ले. ओहो, परंतु इथे काय घडलंय? हो, सुपर सेबी ऊपर टॉपर झेल पाहायला मिळतो. प्रभात पाटील अगदी या रात्रीमध्ये त्याची चमकदार कामगिरी. चांबोला पाहिलं, 14 चेंडू 47, 2 चेंडू डॉट केला, 4 षटकार, 5 चौकारांचा साज राहिला. 313.33 या स्ट्राईक रेटनं त्याची दमदार फटकेबाजी जोरदार आल्या चांबोसाठी. चांगला खेळ राहिला पहिल्या मॅच मध्ये. पहा आपण राईट ओव्हर द विकेट मारा पाहिला. चांबो मोठा फटका खेळत असताना अगदी प्रभात पाटील रनिंग कॅच कशी पकडायची आणि पुढे जात कशी छलांग लावायची याचं उत्तम उदाहरण वलभच्या या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहिलं. राज पाटील यांच्या माध्यमातून भूषणसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा धनादेश इथे सुपूर्द केला जाईल. मी म्हटलं प्रथमेश पाटील मध्ये कलात्मक गोलंदाजी सादर करण्याची क्षमता आहे आणि ती क्षमता अगदी स्लॉगरच्या षटका दरम्यान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंडू क्रमांक 3, तिरंगी बॉल, अगदी ऑन ड्राईव्हचा फटका केला लॉंग ऑन कडे. निर्भय पाटील सज्ज असताना एक धाव इथे प्राप्त केली जाते. स्ट्राईक रोटेट होत असताना समोर पाहायला मिळेल संदेश पाटील. अगदी एक चांगली सलामी दागणारा खेळाडू. पहिल्या इनिंग मध्ये एक चांगली भागीदारी आपण पाहिली. प्रफुल्ल पाटील अर्थात चांबो आणि त्यानंतर संदेश पाटील या 2 फलंदाजांनी एक विराट पारी खेळली, ज्याच्या जोरावरती 60 गाठली आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बोर्ले संघ 60 धावा. राईट ओव्हर द विकेट मारा केला लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक विनय गावंड सज्ज आहे, परंतु त्याच्या डोईवरून येतोय हा पालेश्वरी दमदार षटकार.